आता पाविजे या घरा या दातारा संगती, चरणावरे ठेवोनी माथा सर्वताहानुपेक्षी, येतोनी तेतवरे आता नाही सत्ता दुजयाचे, तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळियांचा, तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम, नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम, मस्तक हे पाया भरी, मस्तक हे पाया भरी, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, जवार करे संतांच्या, वार करे पायावरी या वार करी संतांच्या, आता पाविजे या घरा या दातारा संगती, चरणावरे ठेवोनी माथा सर्वताहानुपेक्षी. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या मातेला वंदन करून, मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करून वारकरी संतांच्या स्मृतीला अभिवादन करून आपण या ठिकाणी आज कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतोय. तत्पूर्वी वक्ता या नात्यानं काही पर्यायरूपी 2 शब्द बोलणं माझं आद्य कर्तव्य समजतो आणि ते क्रमप्राप्त आहे. या मेनगर परिवाराचे सगळे सोयरे नातलग आप्तेष्ट मित्र परिवार आपणा सर्वांना आजच्या विधीचं निमित्त ज्ञात आहे की या मेनगर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सुशीला ज्ञानदेव पाटील मेनगर यांच्याला आपल्यातून जाऊन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यानिमित्तानं वैदिक सनातन हिंदू धर्म संस्कृतीच्या नियमानुसार त्यांच्या पुढील पितरांकरवी काही यथासांगरित्या विधी पूर्ण करायचे असतात. ते संपूर्ण विधी 1 वर्षामध्ये आपण पूर्ण केलेले आहेत. आजचा जो विधी हा शेवटचा विधी मानला गेला आहे. म्हणून जो विधी त्यांच्या पुढील पितरांकरवी यथासांगरित्या पूर्ण करायचा असतो त्यामध्ये त्यांचा संपूर्ण परिवार आहे. आता नावं फार आहेत बरं का, पण तरी मेनगर परिवार आहेत, हळणोर परिवार आहेत, कानडे परिवार आहेत, खेमनर परिवार आहेत, लोकनार परिवार आहेत, धुळगंडा आहेत, भडांगे परिवार आहेत, मेनगर परिवार, असा संपूर्ण मेनगर परिवार या ठिकाणी हा पिंडदान विधी ब्राह्मण देवतेच्या हातनं करतोय. त्यांचा मुलगा अजित, मुलगी सौ कविता बाळासाहेब हळणोर आणि संपूर्णच मेनगर परिवार या ठिकाणी हा पिंडदान विधी सोहळा ब्राह्मण देवतेच्या हातनं पार पडलेला आहे. तोपर्यंत आता आपल्याला भगवान परमात्म्याचं चिंतन सेवा करायची. या चिंतनातून जे काही पुण्य प्राप्त होणार आहे ते आपल्याला तिळाच्या रूपानं समर्पित करायचं आणि ब्राह्मण देवता भगवंताकडे एवढीच प्रार्थना करायची की परमेश्वरा, जर या मातोश्रींचं पुण्य जर त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये जर कुठं कमी पडत असेल तरी आमचं तिळभर पुण्य घे आणि त्यांच्या पुढील कार्याला उपयोगाला आण. त्यानिमित्ताने ही भगवंताची चिंतन सेवा आहे. वास्तविक पाहता आम्ही मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस आम्हाला मरण ठरलेलं हे निश्चित आहे, कारण ते पुसता येत नाही.
म्हणून मृत्यूलोकामध्ये आम्ही जन्माला आल्यानंतर आम्हाला काय केलं पाहिजे जेणेकरून आम्हाला भगवंताची भजन आम्हाला भगवंताची भेट मिळू शकते, का फक्त संसारच आम्हाला करायचा आहे, या गोष्टी सुद्धा आम्हाला बघणं गरजेचं आहे. कारण नुसता संसार करण्याकरता आपला देह नाही आहे, भगवंताचं भजन करण्याकरता सुद्धा हा देह आहे, हे प्रत्येकानं आत्मसात केलं पाहिजे. नाही तर काय आम्ही आयुष्यभर संस्कार करायचा, संसार करत राहायचा, दिवस मागून दिवस निघून गेले, रोज त्या संसारात सुख शोधण्याचा प्रयत्न करायचा. आपण कितीही संसार सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी संसारामध्ये आम्हाला कधीच सुख मिळू शकत नाही. बरं, आम्ही पुढे पळत राहतो, आम्ही सुखाची अपेक्षा करत पुढे पळत राहतो आणि सुख आमच्या पुढे पळत राहतो, आम्ही त्याच्या पाठीमागे पळत असतो, सुख आम्हाला मिळू शकत नाही. आम्हाला जर सुख पाहावं असेल ना तर आम्हाला फक्त आणि फक्त भगवंताचं भजनच करणं गरजेचं आहे, ते सुख आम्हाला मिळू शकतं. का? तो भगवान परमात्मा आहे. आयुष्यभर आम्ही त्या भगवान परमात्म्याची सेवा केली तर मी तर तुम्हाला सांगतो की 36 वर्ष श्रीखंडाच्या रूपानं कावडीनं पाणी नाथ महाराजच्या घरी जाणं वाहिलं. तो भगवान परमात्माच होता. महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी त्यानं आगमन झालंय, नांदलाय त्या ठिकाणी, हा देवच आहे. महाराज तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. आज दिंडीतला प्रत्येक माणूस या ठिकाणी म्हणत असेल की माझी भेट कधी पांडुरंगाची होईल, हा भाव वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये असतो. आज सुद्धा आम्ही जर पाहिलं तर भूतो ना भविष्य अशी गर्दी आम्हाला पायवारीमध्ये दिसणार आहे. कारण हे वर्षच असं सुरू झालंय ना की जो विखुरलेला माणूस होता तो एखाद्या जागेवर स्थिर व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हा स्थिर झालेला माणूस सुखासाठी, समाधानासाठी, भगवंताच्या प्राप्ती करता, भगवंताच्या भेटी करता आज पायवारी करता चाललेला आहे. ते सुख आम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. ते सुख कुठे मिळेल माहितीये? पायवारीमध्येच मिळणार आहे. ही कशा करता? याचं एकमेव कारण आहे की संसारामध्ये कधीच सुख नाहीये, संसारामध्ये कधीच समाधान नाहीये, फक्त भगवंताच्या भजनातच समाधान आहे. म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी बसलेला आहात ना. आता वेळ आपली 12:30 पर्यंत आपल्याला काय उठायचं नाही. योग्य वेळेत मी कीर्तन सोडणार आहे. पण जरी वेळ होत आलेला असला तरी सुद्धा मी जरी तुम्हाला गाडीमध्ये बसवलेला असलं तरी आपल्याला वेगानं जायचंय. पण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या स्टेशनवर उतरल्याशिवाय मी तरी पुढे जाणार नाही. बरं, प्रत्येका करताय असं समजायचंच नाही आपण की हे जे चाललंय ना हे गेलेल्याच्याच करता चाललंय असं अजिबात समजायचं नाही. हे सगळं काही चालू आहे हे आमच्या करता सुद्धा चालू आहे. इतकं शांतता प्रदान करा, इतकी शांतता प्रदान करा. कारण भागवत शास्त्राचे निर्माते असं म्हणायचे की कथा और कीर्तन हंसने के लिए नहीं होते हैं, शुद्ध भाव से रोने के लिए होते हैं. भाव शुद्ध ठेवा महाराज. ज्या वेळेला तुमचं अंतःकरण गैरवरून येईल, ज्या वेळेला तुमचा भाव शुद्ध होईल ना त्यावेळेसच तुम्ही काहीतरी अध्यात्माकडे वळू शकता. फक्त दिखाव्या करता नाही. दिखाव्या करता अनेक ठिकाणं उपलब्ध आहेत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवर आता एकही व्यासपीठ असं राहिलेलं नाही की तिथे तुम्हाला चांगलं ऐकायला मिळणार. जगाच्या पाठीवर एकच व्यासपीठ असं शिल्लक आहे दादा की तिथे तुम्हाला चांगलं ऐकायला मिळणार आहे, ती म्हणजे नारदाची गादी. इथं चांगलं ऐकायला कुठंच ऐकायला मिळणार नाही. म्हणून जीवनातले आता काय वेळ राहिला असेल 2 तास आमच्याकडे ना परिपूर्णतेने ऐकायचं. माझा प्रत्येक शब्द आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचला पाहिजे या भावनेने तुम्ही ऐकायचंय. भाव शुद्ध ठेवून ऐकायचा आहे. आज मी जो अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलाय ना, जगद्गुरु तुकोबरायांनी आमचा उद्धार व्हावा याच्याकरता आमच्या समोर मांडला. जे अनुभवाला आलं ते जगद्गुरु तुकोबरायांनी आमच्या समोर मांडलं. आम्हाला जगद्गुरु तुकोबरायांनी मार्गदर्शन करावं. आता पाविजे या घरा. एखादा म्हणेल महाराज आम्हाला काय आमचं घर माहित नाही का? आम्ही जाऊ शकतो रात्री 7च्या पुढे जरी आम्ही रिंगत चाललो तरी घरी जातो ना. आम्हाला आमचं घर माहित नाही का? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, अरे मी तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता सांगत नाही, आणि ते घर तुझं कालही नव्हतं, आजही नाहीये आणि उद्याही नसणार आहे.
तुला मी ज्या घराला जायला सांगतो ना त्याला तुला दाताराच्या संगतीनं जावं लागेल. या दातारा संगती. त्याच्याकरता करणं फार अवघड नाही. करायचं काय? चरणावरी ठेवून माथा. त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर तू आयुष्यभर जर माथा ठेवला तर तो तुझी उपेक्षा करणार नाही. उपेक्षेच्या विरुद्ध अर्थी शब्द होतो नुपेक्षा. तो तुझी उपेक्षा करणार नाही. मग आता काही माणसं असतात, एकाने प्रश्न विचारला की महाराज असा कोण आहे? मग जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन करावं. येतोनी तेथवरे आता नाही सत्ता तुझ याची. ह्या लोकापासून परलोकापर्यंत फक्त त्याची सत्ता आहे. त्याच्या सत्तेनं जे सगळं चाललंय. परत एकाने प्रश्न केला की मला विस्तृत चिंतन त्याचं आम्हाला करायचंय, त्याची भूमिका काय ते आम्हाला स्पष्ट करून सांगा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं, ज्याच्या हातात चक्र आहे ना, असा जो तो चक्रपाणी आहे, तो बळीयांचाही शिरोमणी आहे. फक्त करायचं काय? त्याच्या चरणावर माथा ठेवायचा. मग तो तुमची उपेक्षा करणार नाही. तुम्हाला तुमच्या घराला जायचा पत्ता सांगेल. मेनगर परिवारानं केलेलं हे वातावरण, सुंदर नियोजन, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. व्यासपीठावर सगळेच गुणीजन महाराज मंडळी उपस्थित आहेत. मृदंगाची सेवा जे या ठिकाणी करतायत ते हरिभक्त परायण मृदंग विशारद हर्षदजी महाराज ताजने आश्वीवरून या ठिकाणी आले. त्यांनाही धन्यवाद. चिंचबिरे गावचे त्या परिसराचं राऊरी तालुक्याचं भूषण आमचे परमादरणीय मारुती महाराज कदम ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या परिसराचं भूषण हरिभक्त परायण विराजजी महाराज मगर सादतपूरवरून ते या ठिकाणी आले. त्यांनाही धन्यवाद. दर्शन महाराज लहामगे आपल्या पिंपरी लौकी गावावरून आलेले आहेत. त्यांना धन्यवाद. मोहित महाराज जोशी सुद्धा आहेत. त्यांनाही धन्यवाद. जळगाववरून आलेले आहेत. आणि साऊंड सिस्टीम ऑपरेटर अतिशय सुंदर आहे बरं, काही टेन्शन घ्यायचं नाही. असा आवाज असला तरी चालेल. सगळे सुंदर आहेत. नाना तुम्हालाही धन्यवाद देतो. आमच्या साई सद्गुरू गंगागिरीजी गुरुकुलाचे सगळेच विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांनाच धन्यवाद देतो. आणि आपल्याला आता भगवंताचं चिंतन बोलायचं आहे. विठाला भगवंताची सेवा आम्हाला आयुष्यभर करायची. फक्त संसार पाहणं म्हणजे आमचं नियोजन नाहीये दादा. का भगवंताची सेवा करावी? त्यातून आम्हाला मिळणार काय? साधू संतांनी मिळण्याची तर अपेक्षाच केली नाही. या भगवान परमात्म्यावर एवढं ऋण या साधू संतांचं झालं होतं की एक दिवस त्यांना असं वाटत म्हणजे भगवंताला वाटावं आपल्याकडे काहीतरी मागावं. भगवंताला त्यावेळेस काय देणारे जगद्गुरु तुकोबारायण देणारे कमी होते का? छत्रपती शिवाजी महाराज सारखे देणारे होते महाराज. भगवंतासारखे देणारे होते. नजराना पाठवलं होतं, सैनिक नजराने घेऊन आले होते. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणावं, सोने नाणे आम्हा मृतिके समान. आम्हाला ते मातीसारखे आम्हाला नकोच आहे. आम्हाला फक्त आमच्या कपाळी बुक्का असला आमचं फार भागलंय. आम्हाला याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? आम्हाला बुक्का असला तरी चालतंय. आणि म्हणून या साधू संतांनी जी भक्ती केली ना ती देवाला सुद्धा आवडली. कशी भक्ती केली सांगू? या सुखा कारणे देव बेडावला हो, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संताचे सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव बेडावला हो, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला हो, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. अरे ज्या देवाला वैकुंठ आवडत नाही तो साधू संतांच्या घरी नांदतो. त्यांचा संसार काय असेल? नांदे तया घरी दैवत पंढरीचे. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावरी बाई सोनी माझा कैवारी आला. कितीतरी प्रमाण आम्हाला तुमच्या समोर ठेवतोय. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. संसार केला आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी, संसार केला आमच्या साधू संतांनी. असा संसार केला की निस्वार्थीपणाने संसार केला. भक्ती सुद्धा निस्वार्थीपणाने केली.
याचं ऋण भगवान परमात्मा एवढं झालं की जगद्गुरु तुकोबरायांसारखे महात्मे, बोलोबांसारखे महात्मे ज्यावेळेस देवाकडे जायचे ना, त्यावेळेस देवानं सुद्धा मान खाली घालावी. एकदा तर साक्षात जगद्गुरु तुकोबरायांना देवानं विचारलं होतं की काहीतरी मागा ना, तर जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं आम्हाला नको, करायचं काय? आमच्या हातनं भगवान परमात्मा देवा तुम्ही आमच्या हातनं भजन करून घेता, याच्यापेक्षा आम्हाला काय हवं जात? आम्हाला बाकी काही नको. तुला जर द्यायचं असेल देवा तर संत संग दे सदा, हेच दान दे, आम्हाला काहीच नको. म्हणून ज्या साधी संतांनी आम्हाला या ठिकाणी मार्ग दाखवला ना, त्या मार्गावरच आम्ही चाललं पाहिजे. मार्ग दावून गेले आधे दयानिधी संत ते, ज्या मार्गावर आम्ही चालवलो ना त्याच मार्गावर आम्ही चाललं पाहिजे जो संतांनी आम्हाला दाखवला. का भगवंताची सेवा करावी? आता लक्षपूर्वक ऐका. भागवतामध्ये पहिला श्लोक आलेला आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सत्य असा भगवान परमात्मा आहे. तो भगवान परमात्मा सत्य आहे, तो नित्य आहे आणि तो आनंद घन स्वरूप आहे. भगवान परमात्मा सत्य आहे. सत्य टिकतं दादा, खोटं अजिबातही टिकत नाही. आज लोक खोटं इतकं बोलतात, इतकं बोलतात, इतकं बोलतात की एक खोटं पचवण्याकरता त्यांना 10 खोटे बोलावे लागतात. पण तुम्हाला सांगतो, कितीही खोटं बोला, एक दिवस ते उघडकीसच येतं. उघडकीसच येतं. तुम्ही कितीही काही करा. म्हणून जे खोटं असतं ना ते टिकत नाही, खरं टिकतं. बरं आजपर्यंत टिकलंय. आजपर्यंत तुम्ही म्हणशाल महाराज एवढे पिक्चरचे गाणे रिमिक्स होऊन आली, मग तुमचं काय ते विना घेतला म्हणजे रामकृष्ण हरी रूपाचा भंग सुंदर ते ध्यानानं विठो बरक महिने हे काय चाललं? काहीतरी बदल. महाराज जे सत्य असतं ना त्याला रिमिक्स करायची गरज नाही. त्याला रिमिक्स करायची गरज नाही. जे खोटं असतं त्याला रिमिक्सची गरज आहे. सत्य टिकतं, खोटं टिकत नाही. 750 वर्षापूर्वी सुद्धा माऊलींनी जे सांगितलं ते आजपर्यंत टिकलं. का? कारण ते सत्य आहे. ऐकायचं? देवाची द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी येल्या. तेने मुक्ती चारी साधी येल्या, साधी येल्या. हरे मुखी म्हणा, हरे मुखी म्हणा, हरे मुखी म्हणा, हरे मुखी. कानाला गोड वाटतं की नाही ऐकायला? का गोड वाटतं? कारण हे खरं आहे. खरं टिकतं, खोटं टिकत नाही. म्हणून भगवान परमात्मा सत्य स्वरूप आहे, नित्य स्वरूप आहे. तो चित्त स्वरूप आहे जे मनामध्ये आम्ही साठवलं पाहिजे. पण आपलं मन कधीच एखाद्या गोष्ट स्थिर राहत नाही दादा, कधीच राहत नाही. आम्ही ज्यावेळेस भगवान परमात्म्याला आमच्या अंतःकरणामध्ये साठवून घेऊ ना त्यावेळेसच आम्हाला भगवान परमात्म्याचा विश्वास पटणार आहे. विश्वास, तुमचा भाव जर भगवान परमात्म्यावर नसेल तर आम्ही किती मंदिरात जा, आम्हाला देवाची प्राप्तीच होऊ शकत नाही. अजून एक आनंद आहे, आमच्या आत आनंद आहे पण तो आम्हाला दिसत नाही. का दिसत नाही? तो प्रकटच होत नाही. महिला मंडळी इथं बसलेले, मला माहिती आहे तुमच्या घरी गायी भरपूर आहेत. मला सांगा, दुधामध्ये लोणी असतं का नसतो? पटपट बोलायचं. असतं. पण ते दिसतं का? नाही दिसत. ते दिसण्याकरता काय करावं लागतं? घुसाळावं लागतं. रवी घालून घुसाळावं लागतं. आता मिक्सर आले, ज्या वेळेला त्या दुधामध्ये लोणी दिसत नाही पण ते रवी घालून घुसाळल्यानंतर त्याचं लोणी प्रकट होतं, तसं आमच्या आत आनंद आहे पण तो प्रकट होत नाही. तो कशाने प्रकट होणार आहे माहिती आहे? फक्त भगवंताच्या भजनानेच प्रकट होणार आहे, इतरत्र नाही महाराज. म्हणून तो भगवान परमात्मा आहे.
आमचं हे घर किती दिवस आम्ही या घरामध्ये आमचं आम्हाला माहिती नाही. निघून जाणार आहोत, आमचं संपून जाणार आहे सगळं. एक दिवस असा येणार आहे की आम्ही आयुष्यभर ज्या घराकरता रात्रंदिवस कष्ट केले, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, दुसऱ्याची टोपी आपल्या डोक्यात करता करता एवढा मोठा बंगला बांधला, कोटी रुपयाचा बंगला बांधला आणि कितीतरी लाखाचं बाथरूम आतमध्ये बांधलं, तरी सुद्धा शेवटची आंघोळ आम्हाला आमचे पोरं त्या घरामध्ये घालणारे नाही आहेत. शेवटी बाहेरच महाराज. अरे घरामध्ये उंदीर जरी मेला ना, उंदीर 3-4 दिवस तर वास कोणालाच येत नाही. 4थ्या दिवसाच्या पुढे वास यायला सुरू होतो. मग बाप म्हणत असतो कुठून तरी वास येतो बरं. त्याची बायको म्हणते वास येतो, पोरं म्हणतात वास येतोय. 8 दिवस निघून जातात. म्हणजे मेलेला उंदीर आपल्या घरामध्ये आपण मेल्यानंतर 8 दिवस सांभाळतो, पण आपण मेल्यानंतर आपले मागचे लोक 3 तास सुद्धा आपल्याला ठेवत नाही. किती वेळ? 3 तास सुद्धा ठेवत नाही. आवरा आवरा. आणि जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आत्मतत्व आहे ना, तोपर्यंत आपल्याला नाव आहे. एकदा का नाव गेलं, आत्मतत्व निघून गेलं की नाव सुद्धा शिल्लक राहत नाही. शरीर महाराज संपणार आहे. शरीराचं काय हो? जाळलं तर राख होईल, पुरलं तर किडे पडतील, आणि फेकून दिलं तर कुत्रे मांजरे खाऊन विष्ठा करतील. याच्यापेक्षा चौथी गती या शरीराची नाहीये. मग कुठपर्यंत म्हणायचं माझं आहे? आज तुम्ही म्हणताय, काल तुमचे वडील म्हणत होते, आजोबा म्हणत होते, पंजोबा म्हणत होते, खापर पंजोबा सगळे म्हणत होते माझं आहे. आज तुम्ही म्हणता त्याच्यात नवल काय? उद्या मुलं म्हणतील माझं आहे, नातू म्हणतील माझं आहे. अरे माझं माझं म्हणून आयुष्य निघून गेलंय महाराज, आयुष्य निघून गेलंय. तरी सुद्धा या संसारामध्ये आम्हाला काही मिळालं नाही, सुखच मिळत नाही. सुख पुढं बोलतं ना, आम्ही त्याच्या पाठीमागे बोलतो. एक वेळचा प्रसंग असा घडला. एक कुंभारदादा होता. कुंभारदादाचं काम काय असतं? मडकी घडवण्याचं काम असतं. त्यानं काय केलं, ती मडकी गाडावर टाकली आणि बाजारच्या दिशेने चालला. आता परिस्थिती गरिबीची होती, मडकी जर विकली तर बाजार घरी येणार नाही. बरं, पूर्वीचे बाजार असे असायचे की एखादी मोठी बाजारपेठ, त्या ठिकाणी बाजार भरला जायचा. त्या गाडावर त्यानं मडकी टाकली आणि उन्हाळ्याचे दिवस होते. रस्त्यानं जात असताना 10-15 किलोमीटर अंतरे मध्ये थाकला, एका झाडाच्या खाली बसला, जेवण केलं, गाढवाला चारा टाकला, दोघंच झोपी गेले. 2 तासानंतर त्याला जाग आली. तो उठला आणि त्यानं विचार केला, आता गाढवाला उठावं लागेल, कारण हे जर उठलं नाही तर मडकी विकणार नाही, मडकी जर विकली नाही तर किराणा घरी येणार नाही. तो उठवतो पण ते उठत नाही, कारण ते कोण आहे? गाढवच आहे. मारलं त्यानं तरी सुद्धा उठत नाही. एका माणसानं सांगितलं, तू याला किती मारलं ना, उठणार नाही. मग मी सांगतो ते कर. एक लांब 10 फुटाची काठी आण, एक दोरी आण आणि एक हिरवीगार घासाची पेंडी घेऊन ये. ती गेलं, त्या वस्तू घेऊन आला. आता काय करू? आता ते गाढव बसलंय ना, त्याच्या पोटाला खालून असं बांध की बरोबर तोंडाच्या पुढे अशी 5 फूट काठी राहिली पाहिजे. त्यानं ती काठी बांधली. आता ती हिरवीगार घासाची पेंडी उचल, त्या काठीच्या पुढच्या टोकाला बांधून दे. यानं जेव्हा ती घासाची पेंडी उचलली आणि त्या पुढच्या काठीच्या टोकाला बांधून दिली ना, जशी गाढवानी पाहिली तसं गाढव उठून उभा राहिला. आता त्या गाढवाला असं वाटलं, आपण एक पाऊल पुढे चाललो ना तर आपल्याला ती हिरवी घासाची पेंडी खायला मिळेल, ती सुख वेगळंच आहे. म्हणून गाढवानं एक पाऊल पुढे टाकला, ती पेंडी सुद्धा एक पाऊल पुढं. जसं जसं गाढव चालत होतं तसं तसं ती पेंडी सुद्धा पुढं 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 चालत होती. आता मला सांगा, गाढव किती चाललं म्हणजे त्याला ती घासाची पेंडी खायला मिळेल? आता मी त्याच गाढवाबद्दल बोलतोय का? ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्याला कीर्तन झालं कळम पण कळ. ते गाढव ती पेंडी खाण्याकरता जसं जितकंही चाललं तरी सुद्धा त्याला ती पेंडी मिळू शकत नाही. तसं आमचं आहे. आम्ही संसारामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्हाला संसारात सर्व सुखाची आशा जन्म केला, सर्व सुखाची आशा जन्म केला, हिंडता दिसा जिना पावला, एक मुख्य जनाही केला, जनमुक्ती जनाही केला, माया वेष्टीला माया वेष्टीला जीव माझा सोयीत गेला ती कोणी माझे
माझे स्वैताने नटतो माझे स्वैताने नटतो सर्व सुखाची आशा जगेला शगाय जाऊन येत नाही गेला हिंडता दिशाई भावाला माया वेशीला देवा बाबा सर्व सुखाची आशा जगेला शगाय जाऊन येत नाही गेला हिंडता दिशाई भावाला माया वेशीला देवा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एकही युक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला वाया वेष्टीला जीव माझा. अरे आयुष्यभर आमच्या मनामध्ये आशा आहे बरं, ही आशा आमच्या अंतकरणामध्ये एवढी जोडून असते ना की त्यामुळं आम्हाला सुखच मिळत नाही. म्हणजे समोरच्या एखाद्या माणसाने ट्रॅक्टर जरी घेतला, म्हणजे एखादी गाडी जरी टू व्हीलरची घेतली आणि त्यानं जर पेढा घेऊन जर आला ना, त्याला करमत नाही महाराज, नाही करमत त्याला. बरं त्याला वाईट वाटू नये म्हणून याला खावं लागतं, पण आता यानं खाल्लेला पेढा याला सुख देईन का समाधान? सुखच देईल, समाधान देणार नाही. आणि आता माणसाचं हेच घडत चाललंय बरं, माणसाचं हेच घडत चाललंय. माणूस स्वतःच्या दुःखाने अजिबात दुःखी नाही. पूर्वीचे माणसं असे असायचे की आपल्या गरजा भागवण्याकरता, म्हणजे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा होत्या, या गरजा भागवण्याकरता माणूस पोट भरण्याकरता वनवन फिरायचा. आता थोडं बदललं आम्ही, थोडं उलट झालं. आता गरजा पूर्ण झाल्या, माणसं तरी हिंडताना दिसतात, पण ते कशा करता माहिती आहे? पोट कमी करण्याकरता हिंडतात माणसं. हिंडत नाही असं नाही, हिंडतात ना. आज माणूस समाधानी नाहीये, सुख भरपूर आलाय, पैसा भरपूर आलाय. आज प्रत्येकाकडे पैसा आहे महाराज, कोणीच मोकळं नाही. पैसा सगळ्यांकडे आला, सुख सगळ्यांकडे आलं, पण आम्ही समाधान हरून चाललो, नाही राहिलं समाधान. आज प्रत्येक जण इथं बसलेला आहे ना, प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये कितीतरी कष्ट केलेले आहेत. आणि इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने जीवनात कष्टच केलेले आहेत. पूर्वी काय नव्हतं, सपराची घरे असायची. एखाद्याला तर ते घर सुद्धा लवकर मिळत नव्हतं. एखाद्याने जर घर बांधलं तर इतका आनंद व्हायचा, अख्खे पाहुणे रावळे सगळेच पाहायला यायचे. आता बंगल्यावरून पडून मेलं तरी पाहायला येत नाही. परिस्थिती अशी झाली, काय करणार आहे? सगळीकडे आलं ना, जोपर्यंत नवीन असतं तोपर्यंत सगळे गोडवे असतात, पण ते सगळ्यांकडे झालं मग काय? पूर्वी सायकल आणली तरी आनंद वेगळा. पूर्वी एखाद्या नवऱ्याच्या लग्नामध्ये, म्हणजे नवरदेव नवरीचं लग्न व्हायचं, दोघांचंच होतं, व्हायचं. तुमच्या एखाद्या नवरदेवाला जर लग्नामध्ये जर रेडिओ जरी आला ना, रेडिओ, तरी त्याला सगळ्यात मोठं म्हणलं जायचं. बरोबर आहे की नाही? का ती परिस्थिती होती जात. पण आज सगळं असून सुद्धा आम्ही हरून चाललोय. याच्याकरता आम्हाला जर तरायचं असेल तर आम्हाला फक्त भगवंताचं चिंतनच करावं लागेल. विठाला म्हणून प्रत्येक वेळेला आम्हाला हा संसार करण्याकरता हा देह नाहीये, तर भगवंताचं भजन करण्याकरता. देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन, देवे दिला देह भजन गोमाता, 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 देवे दिला देह भजन गोमाता. देह दिला देवे भजना गोमटा. तुम्ही नुसतं बसू नका, तुम्ही टाळ्या वाजवा ना. काय होतं, ज्यावेळेस तुमची टाळी पडते ना, आम्हाला अजून अंगात येतं. आणि जर का तुम्ही तोंड पाडून बसले, आता जसे गुलाबाच्या फुलावाने असे चेहरे करून बसलेले आहे तुम्ही, शेवटपर्यंत असंच बसा. जर का तुम्ही सूर्यफुलासारख्या मानाखाली टाकल्या का मग आमचं सुद्धा उरकून जातं.
आणि समोर बसलेली माणसं थोडी जाणकार असतात. ज्याला याच्यातली आवड ते समोर येऊन बसतं. आता जे बाहेर असतात त्यांचा आमचा हिशोबच नसतो. आम्ही त्यांना हिशोबातच धरत नाही, कारण त्यांना आवडलं तर बसतात, नाही आवडलं तर निघून जातात. त्यांचा हिशोब नसतो. म्हणजे अख्खं कीर्तन आम्ही तुमच्याकडेच पाहून करत असतो. म्हणजे आम्हाला चेहरा ओळखायची सुद्धा सवय लागलेली आहे. म्हणजे आपलं कीर्तन लोकांना कळतं की नाही कळतं हे मला कशावरून कळतं माहिती आहे? तुमच्या चेहऱ्यावरून कळतं. काही काहीचे चेहरे देवाने असे बनवलेले महाराज, म्हणजे त्यांना हसायला लावा हसती नाही, रडायला लावा रडती नाही, काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला प्रतिसाद देत नाही. असं वाटतं यांच्या डोक्यावर काय जागतिक बँकेचं कर्ज आहे काय, इतकं भयंकर परिस्थिती. पण तुम्ही नाही बरं का, तुम्ही चांगले जाणकार दिसतात आणि ऐकणारी माणसं दिसतात. फक्त एक ही गुणीजन मंडळी जी आहेत ना, यांनी ज्यावेळेस प्रमाण दिलं की आपली टाळी नकळत वाजवा आणि वाजवीत जा. कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. काय विषय चालू होता आपला? सांगा ना, तुम्ही सांगा ना. असं आहे बरं का, आम्हाला हा जो देह दिलेला आहे ना, हा फक्त भजनाकरताच दिलेला आहे, पण आम्ही वापर दुसऱ्या कामाकरता करतो. मला सांगा, आपण सगळ्यांनी चित्रपट थिएटरमध्ये सिनेमा पाहिलेला आहे, प्रत्येकाने पाहिलेला आहे. ज्यावेळेस आपण चित्रपट पाहतो त्यावेळेस पाठीमागे बसणारा चित्रपट दाखवणारा आपल्याला दिसतो का? नाही. आता चित्रपट दाखवणारा पहा, चित्रपट दिसेल का? किती सोपं आहे. आम्ही जर चित्रपट पाहिला तर चित्रपट दाखवणारा दिसत नाही, आणि चित्रपट दाखवणारा पाहिला तर चित्रपट दिसत नाही. आमचं सुद्धा तसंच आहे. आम्ही फक्त संसार पाहत राहिल्यामुळे आम्हाला देव कधी दिसला नाही, आणि साधू संतांनी देवाला पाहिल्यामुळे त्यांना संसार कधी दिसला नाही. म्हणून आपण सुद्धा असा विचार करायचा की आता पंढरपूरला कित्येक पायवाऱ्या चाललेल्या आहे, त्यांना कशाचे कष्ट पडता कामा नये. का? आपल्या परिसरातून चाललेत. भगवंताला आपल्या म्हणजे ज्यावेळेस भगवंताच्या मनात येईल त्यावेळेस आम्ही वारीला जाणार आहे. नाही तर आम्ही किती ठरवलं वर्षभर अगोदर पुढच्या वेळेस जायचं, देव नाही घेऊन जाणार. पण जी जातात ना, भगवान परमात्म्याचं लक्ष ज्याच्यावर असतं की तो यांची सेवा करत असतो. म्हणजे पायी वारकऱ्याची जो सेवा करतो त्याच्याकडे विशेष लक्ष भगवंताचं असतं. काही सेवा करा, ज्याला ती वाटत ती सेवा करा. पाय दाबून द्या एखाद्याची, ती सुद्धा सेवाची महाराज. म्हणून हा देह भजना करताय. आपण सगळ्यांनी या ठिकाणी फक्त संसारच करायचं नाही तर भगवंताचं भजन सुद्धा करायचंय. आणि हे आम्ही आयुष्यभर केलं तर नकळत भगवान परमात्मा आम्हाला आमच्या घराचा पत्ता सांगेल. अभंगाच्या पहिल्या
लक्ष असू द्या. आता पाविजे या घरा या दातार संगती. आम्हाला कोणाच्या संगतीने जायचे? त्या भगवान परमात्म्याच्या संगतीने जायचे. याचा अर्थ आम्ही जे घर राहतो ते घर आपलं नाही. आपल्याला ज्या घराला जायचे त्याला भगवान परमात्म्याच्या संगतीने जायचं आहे. इथपर्यंत आपल्याला कळालं. मग याच्याकरता करायचं काय हा प्रश्न महत्वाचा आहे. आम्हाला तर देवाच्या घरी जायचं आहे, पण याच्याकरता करायचं काय आयुष्यभर? मोक्ष कसा प्राप्त होणार आहे? एकच काम करायचं आयुष्यभर. चरणावरी ठेवोनी माथा. त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर आयुष्यभर माथा ठेवा महाराज. अरे आज प्रत्येक गावोगाव कितीतरी मंदिर आहे. मी तर असं म्हणलं आता मंदिरं बांधायची गरज नाही. आहे तीच मंदिरं अतिशय सुंदर पद्धतीनं जीर्णोद्धार करून आपण त्याची सेवा केली पाहिजे. इतकी मंदिरं झालीत. पण मी तर असं म्हणेल काही काही तर लोक असे आहेत आयुष्यभर एकादशीला सुद्धा मंदिरात नसतात. नाही राहत, आवडच नाही ना. पण काही दुःख आलं की मग अख्खा लोक त्या मंदिरामध्ये. का? सुखामध्ये देवाला आवडत नाही? देव आवडत नाही सुखामध्ये? त्याच्यात आपली चूक नाही आहे. देव सुखामध्ये कधीच आपल्या बरोबर राहत नाही. देव फक्त जिथं दुःख आहे ना तिथंच देव बरोबर राहतो, तिथंच. मग चरणावर त्याचा माथा ठेवा, आयुष्यभर ठेवा. आयुष्यभर भजन करा, आयुष्यभर त्याची सेवा करा, नामस्मरण चिंतन इतकं करत राहा. आपल्याला रात्रही नाही कळायला पाहिजे, दिवसही नाही कळायला पाहिजे. इतकं भजन त्याचं केलं पाहिजे, इतकं भजन. अरे शबरी मातेकडे काय होतं महाराज? 10 वर्षाची शबरी होती. ज्यावेळेस तिला कळालं ना कितीतरी प्राण्यांची हत्या आपल्या लग्नामध्ये होती, 10 वर्ष शबरी घर जे सोडलं ना परत बापाला दिसलीच नाही. मातंग ऋषींच्या सानिध्यामध्ये आली होती आणि मातंग ऋषींच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर वृद्ध झाली, म्हातारी झाली. एक दिवसाचा प्रसंग असा घडला की मातंग ऋषी ज्या रस्त्याने चालले होते ना त्या रस्त्याला त्यांना शबरी माता दिसली आणि सांगितलं आजपर्यंत आम्हाला कळालं नाही की हा रस्ता कोण साफ करतंय. त्यावेळेस शबरी मातेने सांगितलं मीच साफ करते. आम्हाला सांगून का साफ नाही केला? गुरुदेव तुम्ही उच्च कुळातील माणसं आहात, एका भिल्लिनीची सेवा तुम्ही कशी घेऊ शकता? हा भाव शबरीच्या मनामध्ये होता. त्यावेळेस मातंग ऋषी सांगितलं उच्च नीच काही अजिबात काही नाही, आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. हे सगळं माणसानं तयार केलंय. जात धर्म सगळं काही माणसानं तयार केले, आमच्या ठिकाणी काय नाही. म्हणून अधिकार करायला शबरी मातेचा आणि प्रवचन ऐकण्याकरता तिथे एक कुट्या बांधून दिली आणि रोज प्रवचनाची सेवा त्या ठिकाणी शबरी माता ऐकू लागली, रोज ऐकायची. एक दिवसा प्रसंग असा घडला की मातंग ऋषी त्या ठिकाणी आले आणि मातंग ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं की शबरी एक दिवस प्रभू रामचंद्र तुझ्या कुटेला भेट देण्याकरता येतील. त्यावेळेला प्रभू रामचंद्र यांचा जन्म सुद्धा झालेला नव्हता झाला. शबरी माताने इतकी वाट बघितली, इतकी वाट बघितली की अक्षरशः तिला दिसायला कमी पडत होत. इतकं भजन केलं शबरी माताने की तोंडामध्ये आता जखमा झाल्या होता, इतकं भजन केलं. आणि एक दिवसाचा प्रसंग असा घडला की प्रभू रामचंद्र कुटेला भेट देण्याकरता आले. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाओगे, मिटे मिटे बेर अपने हाथों से खिलाओगे, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, सब मेरे राम का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. एक दिवसाचा प्रसंग असा घडला शबरी मातेच्या कोट्याला भगवान रामप्रभूंनी सुद्धा दर्शन दिलं. का? भाव मधामध्ये होता. अरे आज आम्ही रोज मंदिरामध्ये जातो तरी सुद्धा आम्हाला देव का मिळत नाही? त्याचं एकमेव कारण आहे आम्ही मंदिरामध्ये जातो फक्त आमच्या करता जातो, देवा करता जात नाही. अरे आम्ही देवाला सुद्धा सोडलं नाही. पत्थर एक बार मंदिर में जाता है तो भगवान बन जाता है, लेकिन आदमी हर रोज मंदिर में जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. देवाला सुद्धा मूर्तीपण केव्हा प्राप्त झालं माहितीये? ज्या वेळेस त्या दगडानं छेने हातोडीचे घाव सहन केले ना त्याच वेळेला मंदिरामध्ये देव पण त्या दगडाला प्राप्त झाला. आणि जी दगड छेने हातोडीचे घाव सहन करत नाही शेवटी त्या दगडांचा वापर बाहेर नारळ फोडण्याकरताच केला जातो. ही वास्तविकता आहे. आम्ही सुद्धा जीवनामध्ये आल्यानंतर आम्ही सुद्धा काहीतरी केलं पाहिजे.
दो फूल साथ के लिए किस्मत जुदा, एक कब्र पर चढ़ाओ एक ताज पर लगाए. 2 फुलं होती, एक पांडुरंगाच्या गळ्यामध्ये होतं आणि एक फुल असं खाली पडलेलं होतं. ते खाली पडलेलं फुल वरच्या फुलाला म्हणायचं, का रे आपण दोघंही एकाच ठिकाणावरून आलो, एकाच माळ्यानं आपल्याला या ठिकाणी आणलं, तिथं तूही आला आणि मी आलो, पण तुला देवाच्या गळ्याची भेट आणि मला अशी खाली का टाकून दिलं. तर त्या गळ्यातल्या फुलाने इतकं सुंदर उत्तर दिलं. ते गळ्यातलं फुल म्हणलं, अरे अरे आतापर्यंत तू ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या सगळ्या बरोबर आहे. आपल्या दोघांना एकाच माळ्यानं या ठिकाणी आणलं, तूही आला मीही आलो, पण तो माळी ज्या वेळेस पांडुरंगाच्या गळ्यामध्ये घालण्याकरता हार तयार करत होतास त्यावेळेस तू तुटलास, म्हणून त्यानं तुला बाजूला टाकून दिलं. मी तसा स्थिर राहिलो, माझ्या काळजातून ती सुई आर पार निघून गेली. त्याचा प्रसाद म्हणून मला भगवंताच्या गळ्याची भेट मिळाली. आयुष्यभर जिजा महाराज, आयुष्यभर जिजा. एक दिवस असा येणार, एक दिवस, आणि यावंच लागणारे महाराज. आमचा ध्येयच असा असलं पाहिजे की भगवंताने आम्हाला भेट दिली पाहिजे, असं ध्येय असलं पाहिजे. ते ध्येय पूर्ण होतं, ते कधीच सोडायचं नाही. मला सांगा, सायकली सगळ्यांनी वापरले, सायकल चोरीला जाते का हो? सायकल चोरीला जाते, जाते. मोटरसायकल जाते, 4 व्हीलर जाते, विमान जातं ना, हायजॅक होऊ शकतं ना, जातं ना. रेल्वे चोरीला जात नाही. का जात नाही माहिती? ती तिचा मार्ग सोडत नाही. तिचं ध्येय तिला माहिती आहे. आपण ज्या ठिकाणी निघलो ना, आपल्याला जे ध्येय गाठायचं त्याच ठिकाणी आम्ही गेलो पाहिजे. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही असंच केलं पाहिजे की जीवन जगत असताना आम्ही ध्येय ठेवलं पाहिजे की एक दिवस सुद्धा आम्हाला भगवान परमात्म्याची भेट घ्यायची. एक दिवस ते ध्येय आमचं सुद्धा असलं पाहिजे. आणि भगवान परमात्म्याने न मागताही द्यावं अशी भगवान परमात्म्याची इच्छा प्रकट केव्हा होते? ज्यावेळेस आम्ही निस्वार्थीपणाने भक्ती करतो, मग तो आम्हाला सगळं काही देतो. दुसऱ्या चरणात वर्णन तुमच्या लक्षात राहतं बरं. चला, आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं मेनगर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपल्याच परिसराचं भूषण आमचे परम आदरणीय आमचे मार्गदर्शक विजयजी महाराज कोहले या ठिकाणी आले. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं
भगवान परमात्म्याच्या संगतीनं आपल्याला जायचं इथपर्यंत आपण ठेवलेलं आहे, पण त्याच्याकरता करणं काय हेही तुम्हाला कळालं. मग एक माणसाने महाराजांना प्रश्न केला की महाराज असा कोण आहे, त्याची थोडी ओळख आम्हाला करा. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन करावं. येथोनी तेथवरी आता, इहलोकापासून परलोकापर्यंत फक्त त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेशिवाय काहीच चालू शकत नाही. चाले हे शरीर, चाले हे शरीरा कुणाची आसते, चाले हे शरीरा कुणाची आसते, चाले हे शरीरा कुणाची आसते, चाले हे शरीरा सगळं काही चाललंय ना त्याच्या सत्तेनं चाललंय. महाराज चाले हे शरीर कुणाचे, कोण बोलविते. वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता, त्या भगवान परमात्मा सत्तेनंच हे सगळं चालतंय. आम्ही चालतो, बोलतो, ऐकतो, त्याच्या सत्तेनं चाललंय. त्या भगवान परमात्माची निस्वार्थी भक्ती आम्हाला करायची, कारण त्याच्या सत्तेनं हे सगळं चाललंय. पण आपलं प्रारब्ध सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आम्ही भजनही करतो. एखादा माणूस म्हणेल महाराज आयुष्यभर भजन केले, आयुष्यभर कीर्तन इतके ऐकले की त्याला काही सीमा सुद्धा नाही. लहानपणापासून पायवारी करतो, पण तरी सुद्धा समोरच्याचे माडीवर माडी चालली आणि आमचा अजून पत्रा हाला होऊ शकतं ना. आम्ही खऱ्या अर्थानं आमचं प्रारब्ध जर एखाद्या ठिकाणी आडवं येत असेल तर आम्ही कितीही प्रयत्न करा, ते नाही शक्य होत. एकदा तो प्रसंग असा घडला होता, थोडं लक्षपूर्वक ऐका. म्हातारा माणूस आहे, अक्षरशः 90-95 वर्ष झालेला माणूस आहे. अक्षरशः चालता येत नाही, वाकून चालत होता. आणि ज्यांना ज्यांना तुम्हाला सांगतो इतक्या वयापर्यंत काबाड कष्ट करण्याची वेळ येते ना, समजा याचं प्रारब्ध कुठंतरी चुकलेलं आहे. मुलं व्यसनी निघतात, काहीतरी अडचणी होऊन जातात, म्हणून हे परिणाम भोगावे लागतात. का? प्रारब्ध आहे. आता तर अशी परिस्थिती आलेली बरं का, इतके लोक असे असतात का ते फक्त मुलांचा काय विचार करतात माहिती का, लग्न झाल्यानंतर सुधरेल. म्हणजे दारूचं व्यसन याला लागलं आणि आईबापाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो म्हणजे सुधरत नाही. मग आईबाप म्हणत असतात की लग्न झाल्यानंतर सुधरेल, हा भाव मनामध्ये धरतात. पण तुम्हाला एक सांगू, लग्न झाल्यानंतर सुधरेल हा भाव मनात ठेवायचा नाही. का? कारण आपण आपल्या जबाबदारीचं ओझं दुसऱ्याच्या लेकरावर टाकतोय. लक्षात घ्या, त्यानं तुमचं ओझं कमी होणार नाहीये, ते 4 पटीनं वाढणार आहे. म्हणून लहानपणापासूनच आपल्या मुलांना इतकं समजून सांगण्याचा प्रयत्न करा, इतकं समजून सांगण्याचा प्रयत्न करा. आणि जर तो ऐकत नसेल ना तर त्याचं प्रारब्ध म्हणून त्याला सोडून द्या. काय करणार? म्हातारा माणूस आहे, 90-95 वर्ष झालेला आहे, चालता येत नाही, वाकून चालायचं. पण कष्ट काय करावं लागायचे माहितीये? लाकडं तोडायची, त्याची मुळी बांधायची, पाठीवर टाकायची आणि विकायला न्यायची. एवढ्या वयामध्ये एक दिवस चालता चालता, मला फक्त प्रारब्ध सांगायचं आहे, चालता चालता प्रसंग असा घडला की राजाने बघितलं, अरे अरे अरे, माझ्या राज्यामध्ये एवढा म्हातारा माणूस आणि एवढे मोठे कष्ट करावं लागतं. त्याला सांगितलं इथं 100 एकराचं माझं रान आहे, याच्यामध्ये मोठी मोठी झाडं वाढलेली आहेत,
आजपासून तुझीच आहे, तुला काय करायचं ते कर, सुखाने राहा. याला इतका आनंद झाला, यानं दुसऱ्या दिवशीपासून ते झाडं तोडायला सुरुवात केली. बरं, पहिली मुळी तोडून विकायचा, आता लाकडं तोडायला लागला, ती जाळायची, त्याची कोळशी काढायची, मग विकायची. म्हणजे पहिलं लाकडाची मुळी बांधून विकायची, आता कोळशी करून त्यांनी सगळे झाडं तोडून जाळून टाकले. शेवटी एक 25-30 फुटाचं एक झाड राहिलेलं होतं. राजा त्या ठिकाणून चालला, राजाने पाहिलं तर काळा पडलेला होता. राजा म्हणे, अरे कसं चाललंय तुझं आता? तो आता बरं आहे महाराज, आता इतकं सुंदर चाललंय. पहिलं लाकडाची मुळी बांधून विकत होतो, त्यावेळेस एकच टायमाला जेवण मिळायचं. तुम्ही मला एवढं सगळे लाकडं दिलेत ना, आता 2 टायमाला जेवतो. मला प्रारब्ध सांगायचं आहे. राजा म्हणे, अरे मी तुला एवढं दिलं, तू आता असं म्हणतोय की मी 2 टायमाला मला जेवण करतो, तू नेमकं याचं केलं काय? काय नाही म्हणे, पहिलं मुळी विकायचो, आता कोळशी विकायला लागली. राजाने डोक्यालाच हात लावला. हे झाड राहिलंय ना, एवढं झाड तोड, एका जाणकार माणसाकडे ते झाड घेऊन जाय. आज तिथं गेल्यानंतर त्या झाडाची किंमत बघ किती आहे. यानं ते झाड तोडलं, ते खोड एका जाणकार माणसाकडे घेऊन गेला, विचारलं याची किंमत किती आहे. त्यानं सांगितलं 20,000 रुपये तुला देतो. ते धावतच राजाकडे आला. राजाला म्हणलं की तुम्ही एवढं सगळं देऊन सुद्धा मला कळालं नाही, नेमकी झाडं कशाची होती? छोट्या झाडाची किंमत जर 20,000 रुपये, मी तर किती मोठी झाडं तोडली. राजा म्हणे, अरे तुझी अवस्था मला पाहवली नाही, वाकून चालतोय, एवढं जड ओझं उचलून चालतोय, म्हणून मी तुला 100 एकरातली चंदनाची झाडं तुला दिली होती. आणि तुझं प्रारब्ध बघ ना, तू त्याचे सुद्धा कोळशे करूनच ऐकली. म्हणजे ज्याच्या संचितात जे आहे ना, त्याला ते मिळणारे भोगणे ते फळ संचिताचे, त्याच्याबद्दल नाही. आम्ही मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो, आम्हाला संसार करायचा नाही, तर भगवंताचं भजन सुद्धा करायचं. काय? कारण त्याच्या सत्तेनंच हे सगळं चालू आहे, सगळं काही चालू आहे. येथोनी तेथवरी आता नाही सत्ता दुजयाची, सगळं काही त्याच्या सत्तेनं चाललंय. म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी बसलेलो आहोत ना, आपल्याला सुद्धा त्या भगवान परमात्म्याची चिंतन सेवा आयुष्यभर करायची. विठोबा परमात्मा जर आम्ही आयुष्यभर जर सेवा केली, आयुष्यभर नामस्मरण केलं, आयुष्यभर चिंतन केलं ना, आम्हाला कशाचीच गरज पडत नाही. राहू दे 2 मिनिट थोड्या वेळ राहू दे. आयुष्यभर. मग एकाने महाराजांना प्रश्न केला की महाराज असं कोण आहे, त्याची एक आम्हाला व्याख्या अशी सुंदर पद्धतीने पटवून सांगा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन करावं की ज्याच्या हातामध्ये चक्र आहे, तो बळीयांचाही शिरोमणी आहे, तोच तुम्हाला या सगळ्या भवसागरातून पार करणार आहे, त्याच्यानंतर नाही. महाराज आम्ही इतकी भजन करा, इतकं नामस्मरण करा की आम्हाला रात्रही नाही कळाली पाहिजे, आम्हाला दिवसही नाही कळायला पाहिजे, इतकं भजन केलं पाहिजे, इतकं भजन केलं पाहिजे. मी तर म्हणेल भजनानंदी जे माणसं आहेत ना, भजनानंदी जे माणसं, त्यांनी तर इतकं नामस्मरण केलं पाहिजे, इतकं भजन केलं पाहिजे की त्या भजनामध्ये त्यांचा कधी जीव गेला हे त्यांना सुद्धा नाही कळायला पाहिजे, इतकं भजन केलं पाहिजे. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, त्यानंच हे सगळं केलेलं आहे. काही लोक तर असं म्हणत असतात, महाराज देवाची सेवा करायची काय गरज, हे सगळंच आम्ही करतोय, देवाची वेगळी सेवा करण्याची काय करायची? काही तर आमच्याकडे तर काहीच नव्हतं, या पट्ट्याने सगळं कमवलंय, मग देवाची सेवा करायची काय करायची? ज्या भगवान परमात्म्यानं आम्हाला हे जीवनदान दिलंय ना, त्याची सेवा आमच्या हातनं घडलीच पाहिजे. जेने हा जीव दिला दान, अजून काय दिलंय लक्षपूर्वक आहे का? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण, नाचे जीवपान भवरोग. तर आम्हाला सगळं दिलंय, इंद्रिय दिले, हात पाय नाक सगळं काही दिलंय. ज्या भगवान परमात्म्याने आम्हाला पंचमहाभूताचं शरीर बनवलंय ना, तो भगवान परमात्म्यानं आमचं प्रारब्ध सुद्धा बनवलं आहे. आमच्या सुधीर फडकेने तर इतकं सुंदर वर्णन केलं या देहाचं. कारण मडके पहा तुम्ही, प्रत्येक मडकी ज्यावेळेस तो कुंभार दादा घडवतो ना, तो त्याच हाताने घडवतो, एकाच मातीने घडवतो, एकाच किमतीचे असतात, पण प्रत्येक मडक्याचं प्रारब्ध वेगवेगळं सांगितलंय. प्रत्येक मडक्याचं तुम्ही बघा, काही मडक्यांचं प्रारब्ध तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्याला लगेच कीर्तन सहज कळून जाईल. काही मडकी इतकी भाग्यवान आहेत
इतकी भाग्यवान आहेत की महादेवाच्या पिंडीवर अभिषेकाकरता सुद्धा त्याचा वापर केला जातो. इतकी भाग्यवान आहेत. काही मडकी इतकी भाग्यवान आहेत, इतकी भाग्यवान आहेत की काल्याच्या कीर्तनाला दहीहंडी करता सुद्धा त्याचा वापर केला जातो. इतकी भाग्यवान आहेत. पण काही मडकी इतकी दुर्भागी आहेत की एखादं प्रेत जर चालला असेल ना तर त्याच्या समोर सुद्धा धरून चाललं जात आहे. इतकी दुर्भागी आहेत. आणि काही इथे इतकी दरिद्री आहेत, इतकी दरिद्री आहेत. एखादं म्हातारा जर धरणीला जर पडलेला असेल ना तर त्याला थुकायला सुद्धा तेच मडकं असतं. मला सांगा, मडक्याची किंमत वेगळी होती का? वेगळ्या मातीपासून सगळं एक आहे, पण त्या मडक्याचं प्रारब्ध वेगळं आहे. तसा हा शरीरूपी घट जो भगवान परमात्म्याने बनवलाय ना, हा सगळ्यांचा सारखाच बनवला आहे, पण प्रत्येक माणसाचं प्रारब्ध हे वेगवेगळं सांगितलं आहे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कवना न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, फिरत्या चाकावरती देती मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. जुनी गाणी अशी असेल बरं का, जुनी गाणी चांगलीच होती आणि ती ऐकावीशी आजही ऐकावी वाटते. पूर्वी त्या रेडिओमध्ये लागलं जायचं ना हे गाणे, तीच गाणी आहेत. घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठिल व करी वन माळी उदया, जगे मित्र आला. सुंदर आहे. खरा तो एकचे धर्म, जगाला प्रेम पावे. सुंदर असायचे, पण आम्ही ऐकले सोडून दिले. आज सुद्धा पोरं म्हणत असतात शाळेमध्ये, हीच मुची प्रार्थना आणि हेच मुची मागणी, मानसाने मानसाशी मानसा सम वागणे. ही फक्त आम्ही ऐकतो आणि सोडून देतो, ते आत्मसातच करत नाही. आमचं तर लय झालं, पण बांधावर सुद्धा एखादा जण उभा राहिला का तरी त्या बांधावर आम्हाला विचार येतो का तो काय करू राहिला. ही वास्तविक परिस्थिती आजची. आणि काय प्रेमन राहणार आहे. तुम्हाला एक सांगतो, जीवनामध्ये नाही करता आलं तरी चालेल, काहीच करू नका, पण जीवनामध्ये तिरस्कार मात्र कुणाचाच करू नका. जर आम्ही दुसऱ्याचा तिरस्कार केला तर लोक सुद्धा आमचा तिरस्कारच करणारे, लक्षात घ्या. एका शाळेमध्ये जवळजवळ 50 विद्यार्थी बसलेले आहेत. शिक्षक वर्गात आले आणि शिक्षकांनी प्रश्न विचारला मुलांना, अरे तुमच्या वर्गामध्ये, या वर्गामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त ज्याचा तिरस्कार वाटतो ना त्याची नावं एका पेजवर लिहून काढा. आता एवढा सोपा प्रश्न म्हणजे ते हायगाय करतील. त्यांनी पेपरच काढली, कोणी 40 जणांचे नाव लिहितं, कोणी 10 जण, विचार करू करू लिहित होती. ज्यावेळेस शिक्षकांनी सगळे पेपरचे गोळा करून घेतले आणि चेक करत असताना शिक्षकांना एक पेपर कोरा निघाला. आणि ज्यावेळेस सगळे पेपर चेक झाले ना की त्यांच्या असं लक्षात आलं, अरे ज्यानं कोणाचेच नाव लिहिले नव्हते ना त्याचं नाव सुद्धा कोणीच लिहिलं नव्हतं. येतंय लक्षात तुमच्या? असं आम्ही वागलं पाहिजे. नाही तर लोक म्हणतात आम्ही सगळ्याकरता केलं, गावाकरता केलं, भावाकरता केलं, बहिणीकरता केलं, सगळ्याकरता केलं, पण आपला हात हातभर वाकून सुद्धा आम्हाला कोणी आमच्या कामा आलं नाही, सहज बोलून जातो. याचा अर्थ असा आहे की आम्हाला दुसऱ्याचं देखवत नाही. मी सुरुवातीला बोलून गेलो की माणसं स्वतःच्या दुःखाने अजिबात दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी. एक वेळ असं घडलं होतं की एक सभा भरलेली होती जपान, अमेरिका आणि भारताची. आता त्या ठिकाणी सगळ्यांनी विचार केला की सगळ्यांनी खेकडं धरून आणायची. काय आणायचं? खेकडं धरून आणि बरणीत भरून आणायची. पण ते सगळे एका ठिकाणी आले. भारताने, अमेरिकेने आणि जपानने तिन्ही लोकांनी त्याच्या देशातले खेकडं धरून आणले होते. बरं, अमेरिकेने वरचं झाकण लावलं, जपानवाल्यांनी लावलं, पण भारतावाल्यांनी लावलंच नाही.
बरं ते झाडं लावले नाही, ते झाकण लावलं नाही, तर ते त्या 2 देशाचे माणसं म्हणले कहो त्याला झाकण लावा ना बरणीला, ते निघून जातील वरती. भारतावाले म्हणे तुम्ही त्याची काळजी करू नका, आमच्या भारताच्या खेकडा आम्हालाच माहिती, ते कधीच दुसऱ्याला वर जाऊन देणार नाही. एक जर वरती जायला लागला ना दुसरा त्याचा पायच खाली काढून. अशी तर गंमत. जीवन जगत असताना कधीच कुणाचा तिरस्कार करू नका. आयुष्यभर त्या भगवंताची सेवा करा, आयुष्यभर करा, इतकी करा इतकी करा, इतके सुंदर कष्ट करा. भगवंताची सेवा करून आयुष्यभर जर कष्ट आम्ही जर केले तर देवालाच काय, पण देवाच्या बापाला सुद्धा खाली येऊन आपल्याला द्यावं लागेल महाराज. आयुष्यभर त्याची सेवा करा. का करा? कारण त्याच्या सत्तेनंच हे सगळं चाललंय. शेवटच्या चरणात सांगतो तुका म्हणे चक्रपाणी, तुका म्हणे चक्रपाणी, तुका म्हणे चक्रपाणी, तुका म्हणे आहात ते या मेनगर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आलेला आहात. मी सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी या मातोश्रींना कैलासवासी सुशीला ज्ञानदेव पाटील मेनगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. एक दिवस आपला सुद्धा येणार आहे महाराज, मागे पुढे होईल, पण मरण हे प्रत्येकाला आहे. तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा पसारा, टाकून पळती रांडापोर. एक दिवस आपल्या सुद्धा आयुष्याचा दोरा कधी ना कधी तुटणार आहे, मागे पुढे होईल, पण प्रत्येकाला या ठिकाणी जायचं का असं इथं कोणी आहे की महाराज मला मरणच नाही? हे विधी लेखात आहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. एक दिवस असा येणार आहे की आम्हाला सुद्धा या मृत्यू लोकांमधून निघूनच जायचं. लक्षात घ्या.
ज्या वेळा संदीपनी गुरूंच्या आश्रमामध्ये भगवान परमात्मा शिकायला होते आणि शिकून झाल्यानंतर ज्यावेळेस भगवंतांनी सांगितलं होतं की काहीतरी गुरु दक्षिणा तुम्हाला द्यायची, काय देऊ, त्यावेळेला गुरुजींनी सांगितलं होतं की मला काहीच नको, पण गुरुमाता त्या ठिकाणी होत्या. त्यांनी सांगितलं, अरे कृष्णा, तू जर गेला तर किती अवघड होऊन बसायचं, कारण तू आला तर आम्हाला आमच्या मुलाचा विसर पडलेला होता, सांगतच नव्हते नेमकं काय झालं. एक दुसरा प्रसंग असा घडला होता त्या दिवशी की भगवंताने विचारलं की तुमच्या मुलाला काय झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आमचा मुलगा मरून गेला. भगवान परमात्म्याने साक्षात संदीपनी गुरुजींना त्यांचा मेलेला मुलगा स्वर्गात जाऊन परत आणून दिला होता गुरुदक्षिणेमध्ये परत. पण प्रसंग पहा, हे आयुष्य कुणालाही टिकत नाही, कुणी असो, आपणच काय, देव पण काय, पण देवाच्या बापाला सुद्धा चुकलेलं नाहीये. मरण हे प्रत्येकाला ठरलेलं आहे. काही दिवसानंतर संदीपनी गुरुजींचा मुलगा परत मरण पावला. कृष्ण परमात्म्याला अंतविधीला येता आलं नाही, पण सावडणे विधीला देव आला होता. असे राखीला हात लावले होते, गुडघे टेकवले आणि राखीला हात लावले होते. म्हणजे राखीला हात लावल्यानंतरच आपण गोमित्र शिंपडत असतो, बरोबर आहे का? शेण आणि गोमित्र शिंपडत असतो, एवढी ताकद त्या गाईच्या शेणामध्ये. बरं, त्या गुरुमाता त्या ठिकाणी होत्या, त्यांच्याकडे गेला आणि गुरुमातेने डोळ्यात पाणी आणलं आणि परत विचारलं, अरे कृष्णा, पहिलं जसं माझा मुलगा मला आणून दिलता तसा आणता येईल? त्यावेळेस देवाचं उत्तर लक्षपूर्वक ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले होते की या ठिकाणी तुम्हीच काय, पण मला सुद्धा मरावंच लागणार आहे. असं किती वेळ चालणार आहे? गुरुदक्षिणामध्ये मी तुम्हाला दिलं होतं, आता मी तुम्हाला देऊ शकत नाही. एक दिवस आम्हाला सुद्धा मृत्यूलोकामधून जायचंय. या परिवारानं, या मातोश्रीवर असणारं प्रेम, त्या प्रेमाच्या पोटी एवढं सुंदर नियोजन या मेनगर परिवारानं केलं. कारण आई गेल्यानंतर ते सगळं घर उघडं पडत असतं. आईचं पात्र जीवनामध्ये असं आहे, कौन सी है वो चीज जो नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. आईसारखं पात्र आमच्या जीवनामध्ये परत नाही जात. एका मुलाची आई वारली होती आणि बापानं दुसरं लग्न केलं होतं. असेच काही दिवस गेले आणि बापानं मुलाला जवळ घेतलं आणि बापानं मुलाला विचारलं, का रे, तुझी दुसरी आई कशी आहे? तर ते काय म्हणालं माहिती आहे? बाबा, माझी दुसरी आई फार छान आहे, मला कधीच मारत नाही. नाही तर पहिली आई जी होती ना, मी जर खेळत असलो तर मला हाणून मारून खायला लावायची, खाऊ घालायची. पण ही आई इतकी चांगली आहे, मला कधी मारित नाही, विचारत नाही जेवण केलं का म्हणून. फार चांगली आई ती आई आहे महाराज. आईसारखं दुसरं पात्र जगात नाही. काही लोक तर आम्हाला विचारत असतात, महाराज 4 धामयात्रा 4 वेळेस केल्या. बरं, अरे मग 4 धामयात्रा 4 वेळेस केल्या, पण आई बाप्पा संग जर तू व्यवस्थित जर बोलत नसेल तर खरंच ते पुण्य यात्रेचं पुण्य पत्रात पडेल. मित्र, माझ्या मनाचं असं वाक्य वापरेल की जो श्रद्धेनं वडिलांची सेवा करत असेल, जो श्रद्धेनं आईची सेवा करत असेल, त्याला देवाची वेगळी सेवा करण्याची गरजच पडत नाही. नाही पडत. इतके अनुभव आम्हाला येत असतात. परिसरातलं एक मोठं गाव आहे, आमचं कीर्तन झालं आणि वस्तीचं आणि त्याच्या घराचं अंतर, तो माणूस एक काठी टेकवत चालला होता. 1-2 किलोमीटरचं अंतर गावामध्ये होतं आणि आम्ही गाडी त्या ठिकाणी थांबवली. मला म्हणे, महाराज गावापर्यंत मला सोडा. त्याला गाडीत बसवली आणि अशाच गप्पा मारत असताना नकळत एका माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. थोडं वाईट वाटणारच ना दादा, म्हातारा माणूस होता, रडतोय. म्हणलं, बाबा काय झालं? म्हणजे महाराज काय सांगायचं तुम्हाला, बायको वरून 10 वर्ष झाली. असं वाटतं आपणच मेलो असतं तर बरं झालं असतं. 10 वर्ष झाले, 2 मुलं आहेत, दोघांची मोठी मोठी बंगले त्या ठिकाणी आहेत. एवढं सगळं असताना सुद्धा मला या 1 महिना मोठ्यात राहावं लागतं आणि 1 महिन्यात थोरल्यात राहावं लागतं. ही शोकांतिका आम्ही या ठिकाणी अनेक लोक आम्हाला सांगत असतात मला. म्हणून आम्ही आयुष्यभर जर त्या माता पित्याचा जर सांभाळ केला ना, तर निश्चित आम्हाला देवाची सुद्धा सेवा करण्याची गरज पडत नाही, अजिबात पडत नाही.
आपण सुद्धा या ठिकाणी आईबापावर निश्चिंत प्रेम करा, कारण ज्या आईनं आम्हाला सगळं काही केलं. अरे आम्ही लहान असू, आम्ही लहान असल्यानंतर आम्ही जर 4 वेळेस घाण केली ना, आई जर आमच्या शेजारी जेवण करत बसेल असेल ना, तर आमच्या आईनं त्या घाणीची कधीच किळस केली नाही. त्या आई जेवताना तशीच उठली असेल, ती घाण धुवून आली असेल आणि परत जेवायला बसली असेल, पण त्या घाणीची सुद्धा आमच्या आईनं कधीच किळस केली नाही, कधीच केली नाही महाराज. आज 10 बाय 10च्या खोलीमध्ये आमच्या आईबापाने आम्हाला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं, पण त्याच 4 मुलांचे 4 बंगले झाले, पण त्या 4 बंगल्यामध्ये आईबापाला राहायला जागा नाही. किती मोठी शोकांतिका आहे. इतके अनुभव येत असतात. मी जर एखाद्या घरी कीर्तनाला गेलो, एखादे माणसं म्हणत असत चला घरी जेवायला, चहा घ्यायला चला, मग गेल्यानंतर तो बंगला दाखवत असतो, असा बंगला बांधला, असा बंगला बांधला, अख्या तालुक्यात कोणाचा. आणि बंगला पाहून बाहेर आलो, म्हातारा म्हातारी शेडमध्ये दिसले, त्याला म्हणायचं काय एवढा मोठा बंगला बांधला. म्हातारा म्हातारी जर थोडी छोटीशी खोली जर बंगल्यात बांधली असती, बंगला पडला असता का रे. मग त्याचा फार गोड उत्तर असतो, म्हणतो महाराज आमच्या म्हातारीला अजिबात अक्कल आहे, म्हाताऱ्याला तर अजिबात अक्कल नाही. म्हातारी तर कुठेही घाण करते, अजिबात अक्कल नाही. तुम्हाला एक सांगू, ज्यानं आपल्या आईची घाण स्वतःच्या हातानं साफ केली असेल ना, ते हात तुम्हाला आयुष्यभर कुणापुढे पसरावं लागणार, कुणाच पुढे पसरावं लागणार. म्हणून आयुष्यभर माता पित्याची सेवा करा, आयुष्यभर भगवंताची सेवा करा आणि एक चांगले माणसं म्हणून पुढे या. म्हणून आपण या परिवारानं एवढं सुंदर नियोजन या ठिकाणी केलं. मातोश्रींचं श्राद्ध आहे, अन्नदानही आहे, ज्ञानदानही आहे आणि पिंडदान सुद्धा ब्राह्मण देवतेच्या हातनं या ठिकाणी घडलेलं आहे. मी सगळ्यांच्याच वतीने या ठिकाणी या कैलासवासी सुशीला ज्ञानदेव पाटील मेनगर यांना श्रद्धांजली समर्पित करतो आणि सेवेला झालेली सेवा या ठिकाणी पूर्णविराम. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल